जामनेर तालुक्यातील फतेपूर पोलीस ठाण्याअंतर्गत एकाच आठवड्यात पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे आदिवासी महिलांवरील अत्याचाराचे घडले 2 गंभीर गुन्हे. मात्र पोलिसांकडूनच कारवाई धीम्या गतीनं. राहेरा गावातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार. ही बातमी आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून. 18 जुलै 2026 रोजी राहेरा येथील एका अल्पवयीन पीडित मुलीच्या प्रकरणी फतेपूर पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक 0155/2026 दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता अर्थात BNS मधील कलम 74-75-2 तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील कलमे 31WI 31W2 32V अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एफआयआर मध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा स्पष्ट उल्लेख असताना देखील बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित पोस्को कायद्याच्या तरतुदींचा समावेश झालाय का, असा गंभीर कायदेशीर प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. या संदर्भात पोलिसांनी अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. दरम्यान या घटनेच्या अवघ्या 2 दिवस आधी याच फतेपूर पोलीस ठाण्याविरोधात आणखीन एक गंभीर आरोप समोर आलाय. एका आदिवासी महिलेनं तिची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप केलाय. इतकंच नव्हे तर तिच्या पतीला संबंधित अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलाय. या दोन्ही घटनांमुळे फतेपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन API अंकुश जाधव यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका बाजूला तक्रार घेण्यात आलेला कथित विलंब आणि दुसऱ्या बाजूला अल्पवयीन पीडितेच्या प्रकरणात आवश्यक कायदेशीर तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत निर्माण झालेला संभ्रम यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निपक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी व्हावी आणि अल्पवयीन पीडितेच्या प्रकरणात लागू होणाऱ्या सर्व कायदेशीर तरतुदींचा योग्य समावेश झालाय का, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं पडताळणी करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेकडूनच जर तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप होत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचा, असा संतप्त सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन कोणते स्पष्टीकरण देतं आणि वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.